नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचा मुद्दा या बुलेटिनची सुरुवात करूयात आर्यन खानच्या जामिनाबाबतच्या बातमीनं. मुंबईतल्या क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. आर्यनचे वकील मुकुल रोहतगी आणि ॲडव्होकेट सतीश माने शिंदे तसंच एनसीबीचे वकील एएसजी अनिल सिंग सुद्धा कोर्टात पोहोचलेत. काल आर्यन आणि अरबाजच्या जामिनावरची चर्चा पूर्ण झाली. त्यानंतर आज जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आर्यन खानला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून बेल मिळतो की पुन्हा त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढतो, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. काल जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला दोन्ही बाजूंनी आणि आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे काल मांडलेले होते. त्यांच्या मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की आर्यन खानच्या जवळ कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलेलं नाही आहे. आर्यन खाननं सेवन केलं की नाही ड्रग्जचं याच्याबद्दलची वैद्यकीय तपासणी झालेली नाही आहे. त्याचबरोबर आर्यन खानवर जे आरोप लावण्यात आलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. त्याला झालेली अटक ही सुद्धा चुकीची आहे असं म्हणत त्यांनी आर्यनला जामीन द्यावा असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर जो दावा एनसीबीकडून करण्यात आलेला आहे ते दावे खोडून काढण्याचा प्रयत्न सुद्धा आर्यन खानच्या वकिलांनी काल केला. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेरून विशाल पाटील आणि मनोज कुरडकर्णी आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. सुरुवातीला विशालकडे. विशाल, सुनावणीला सुरुवात झाली आहे का? आज ही सुनावणी किती वेळ चालू शकते? काय याच्याबद्दलचे अधिकचे तपशील आहेत? विलास, आत्ताच या सुनावणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि याच्यातील महत्त्वाची अपडेट म्हणजे अरबाज मर्चंटच्या जामिनाला एनसीबीकडनं विरोध करण्यात आलेला आहे. प्रतिज्ञापत्र तसं न्यायालयासमोर त्यांनी सादर केलेलं आहे आणि आता आर्यन खान याच्या जामीन अर्जावरती सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आता युक्तिवाद सुद्धा सुरू झालेला आहे. आत्ता आपल्याला पाहावं लागेल की कशा प्रकारे आता एनसीबी याबाबतीत युक्तिवाद करतं, काय नेमके पुरावे न्यायालयासमोर. काल पाहिलं होतं, काल उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती. जवळपास आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी जवळपास 50 मिनिटं युक्तिवाद केला होता. त्यानंतर दोन आरोपींचा युक्तिवाद जो आहे तो राहिला होता. तो युक्तिवाद आज होईल. अरबाज मर्चंटच्या बाबतीत एनसीबीनं भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रतिज्ञापत्र न्यायाधीशांसमोर सादर केलेला आहे आणि जामिनाला विरोध जो आहे तो एनसीबीनं दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मुनमुन धामेच्याचा पण याबाबतीत युक्तिवाद जो आहे तो सुरू होईल. आर्यन खानचा आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. आर्यन खानच्या बाबतीत आता एनसीबी काय नवी खुलासा करते किंवा नेमके काय पुरावे ठेवते आता पाहावं लागेल. आताची एक अपडेट आपल्याला अशी मिळते की एनसीबीनं जो आहे तो प्रतिज्ञापत्राद्वारे अरबाज मर्चंटच्या जामिनाला पूर्णपणे विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन खानच्या बाबतीत काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते हे एनसीबीचे देतात का हे पाहावं लागणार आहे. कारण आता हे प्रकरण वेगळ्या दिशेनं वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग पंचांची भूमिका असेल किंवा ज्या पद्धतीने याला एक राजकीय स्वरूप मिळालेलं आहे त्या बाबतीत काल मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केलेलं आहे की आर्यन खानचे कुठच्याही राजकीय व्यक्तींशी संबंध नाहीये आणि आम्हाला यामध्ये राजकारण होणे प्रकरण नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजचं जर आपण पाहायला गेलं तर एनसीबीच्या बाबतीत जे पंच बाहेर आलेले आहेत, पंचांची जी विधानं आहेत याचा काही फायदा होतो का हे पाहावं लागणार आहे. खरं तर अरबाज मर्चंटचे वडील आणि वकील असलम मर्चंट जे आहे त्यांनी कोर्टात जाण्याआधी विधान केलं होतं की दोघांना जो आहे तो काल जामीन मिळालेला आहे आणि याचा आम्हाला फायदा होईल. आम्ही अनेक नवीन मुद्दे जे आहेत आज न्यायालयात मांडणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. विलास, नक्कीच येतो तुमच्याकडे, पण मनोज कुलकर्णी सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. मनोज, तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत आतापर्यंतचे? सध्या मी आता ऑर्थर रेड जो जेल आहे त्या जेलच्या बाहेरच उभा आहे. या ठिकाणी जेव्हा कोर्टामध्ये पूर्ण हिअरिंग होईल त्यावेळेस हिअरिंग झाल्यानंतर जमानतीचे जे कागद असतात ते 5:30 वाजेच्या आत जर या ठिकाणी पोहोचले गेले तर त्याची पुढची प्रोसिजर सुरू होऊन पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये साधारणतः आर्यनची सुटका होऊ शकते. परंतु हे सगळं जे आहे ते कोर्टाची जी हिअरिंग चालू आहे तिच्यावर डिपेंड आहे. या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे, प्रसारमाध्यमं आहेत
या ठिकाणी आज असं म्हटलं जात होतं की आर्यन खानची आई सुद्धा येणार असल्याचं म्हटलं जात होतं, परंतु ते कन्फर्म नाही आहे. परंतु या सगळ्या दृष्टीने या ठिकाणी पोलिसांची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आर्यन खान हा ऑर्थर रोड जेलच्या बराक नंबर 1 मध्ये काही कैद्यांसोबत आहे. त्याला जे कैद्यांप्रमाणेच त्याला तशी वागणूक मिळते. त्याला जेवणाचं असेल, खाण्यापिण्याचं असेल किंवा सकाळी 6 वाजता उठून जी परिक्रमा असते रोजची त्याच प्रकारची त्याला त्या ठिकाणी सगळी प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागत आहे. तो VIP म्हणून त्याला कुठलीही या जेलमध्ये जी सुविधा आहे ती सुविधा देण्यात येत नाही आहे. त्यामुळे आता आर्यनची जे आजची हिअरिंग आहे ठीक आहे, त्याच्यावरच म्हणजे त्याचा आज डिपेंड त्याला आहे. जामीन मिळतो का, मिळाला तर त्याची आज सुटका होते का ऑर्थर रोड तुरुंगातून, हे पाहणं महत्त्वाचं असेल. आम्ही तुमच्याकडे येऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान